ए बोधाम्या, अरे माझं काही सोन्याचा शोध लागला का रे? ओ वहिनी, अरे मी काय फौजदार आहे का? तिकडे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन विचारा. अरे बाबा गेले होते ना, ते म्हणले शोध लागल्यावर सांगतो, कळवतो म्हणे तुम्हाला. आता मला सांग बरं वहिनी, मी तरी काय करू? मी एक सामान्य माणूस आहे, माझ्या हातात तरी कुठं काय आहे? सुखरूपीन सोन्या. अहो, तुम्ही नका काळजी करू. कशी काळजी करू नको रे, कुठं असन रे माझं सोन्या? 2 दिवस झाला रे, अन्न गोड लागाय ना, नरड्याच्या खाली घास उतराय ना बघ. काय खात असेल, काय करत असेल. अरे रोज त्याला सकाळी दूध प्यायची सवय, आता त्याला कोण दूध देत असेल रे? अहो वहिनी, तुम्ही ना देवावर भरोसा ठेवा. तुमचा सोन्या आहे ना नक्की भेटणार तुम्हाला. तुम्ही एक काम करा, सरपंचाकडे जा, तिथून बघा काही मदत होती का, काही सूत्र हलतात का. जाते सरपंचाकडे जाते, त्यांच्या रूपात जर भेटला देव तर बरं होईल. पाहते काहीतरी करून, जाते. तुला काय खायला भेटत नाही का दुसरं? पाहिजे मला ना अरे काय करतो? पुरी उचलतो, पुरी उचलतो काय? भूक लागली, भूक लागली. भूक लागली तुला? अरे तुला सरपंचाने लाडून ठेवलं नाही, तुला नाही तिकडं नेऊन घातला असता कुठंतरी, तुझं कांडच केलं असतं मी. भूक लागली. भूक लागली काय? अख्खे गावातले पोर तूच गायब करतो, मला माहिती. तूच पोर धरी. थांब, तुझी तक्रार ना सरपंचाकडेच करतो. नाही तुला उचलून न्यायला लावलं तिथून पुढं निघत होतो. सरपंच हो, काय झालं? काय बी करा, पण माझा सोन्याचा शोध लावा तुम्ही. अहो वहिनी, ते सोन्याचा शोध लावायचं काम चाललंय माझं. चालले सगळे प्रयत्न चालले, पोलिसांच्या कॉन्टॅक्ट मध्ये, पेपरला बातमी दिली आपण. तुम्ही नका टेन्शन घेऊ, होईन काहीतरी होईन. लागन शोध कुठंतरी. नका रडू नका तुम्ही. हा, ते येड्याचं काहीतरी करा बरं. काय झालं येड्याला? काय ते अख्ख्या पोरांनी वायतक दिलाय त्यांनी. येड्यानी? हा. कोणत्या पोराला वायतक दिला? अहो, ते आता एक पोरी उचलली होती त्यांनी, माहितीये का? ती नक्की हे कांड त्या पोराचं येड्याच असणार आहे. अरे नाही रे, ते येड तसं करीन असं वाटत नाही. सरपंच, तुम्ही प्रत्येक वेळी ही गोष्ट पाठीशी घालता आणि त्या येड्याला इथं सोकून ठेवलं तुम्ही त्या गावात. अरे मला सांग, त्यो येड्या, त्याला खायचं कळत नाही, प्यायचं कळत नाही, आणि ते पोर धरून काय करणार आहे? त्यो काय उपयोग आहे त्याचा? मला आहे ना, मला जरा वेगळाच त्याचा वास येऊ राहिला, वेगळंच काहीतरी वाटत राव मला याचं. सरपंच, काय रे? आपल्या स्मशानभूमी समोरच ते चिंचेच झाड आहे का? हा, त्याचं काय? त्याच्या खाली कोणतरी हळदी कुंकू फुलं बिलं वाहून पूजा केलेली. आईला यो गुप्तधनाचा तर काही प्रकार नसेल. सरपंच, माझ्या पोराचं काही घातपात नसेल झाला ना? अहो नाही, असं काही नसेल झाला. बरं तू सॅम, सोन्याच्या वेळेस गायब झाला त्यावेळेस त्याच्यापाशी कोण कोण होतं खेळायला? तूच खबर आणली होती ना पहिली. हा, तूच म्हणला होता गावात पोरं जरी आलेत. कोमल होती, कोमल होते ना? होता सोन्या. तू एक काम कर बरं, तू कोमलला घेऊन ये. मिंदा आम्ही आलोच तिथं. जा कोमलला घेऊन ये तू. जा. वहिनी तुम्ही जा घरी, आम्ही बघतो काय करायचं ते. हे चल रे, बस बरं इथे. दामे, हा, त्या दिवशी तुम्ही गावातून सोन्या गायब झाला होता, हा, त्या टायमिंगला तुम्ही ज्योतिषाचा ड्रेस घालून सगळ्या गावात फिरत होते, बरोबर आहे का नाही? हा. त्या दिवशी ना मी बाळूनी अख्खा गाव पालतं घातलं होतं. मग त्या दिवशी तुम्हाला गावामध्ये असं काही वेगळं दिसलं का जे रेग्युलर घटना घडत नाहीत पण त्या दिवशी स्पेशल घडत होत्या? म्हणजे कोणी ताशा डफड असं काही वाजवतंय, कोणी पूजेचं साहित्य घेऊन सोहळ्यावर इकडं तिकडं फिरतंय, हातात काही फुलं येत, असं काही दिसलं का? नाही, आपलं रोजच चालू होतं. फक्त एका ठिकाणी JCB ना एका ट्रॅक्टर मध्ये शेणखत भरत होते आणि चेअरमनच्या शेतात चिंचा झाडायचं काम चालू होतं. बस, बाकी आपले रेग्युलर काम चालले होते सगळे. नाही JCB तर आपल्या गावातच असेल तो शेणखत भरायला.
आणि ते चिंचा झोडणारे लोक कशाला पोरांना किडनॅप करतील? त्यांना काय पडलं एवढं? हा त्यांना काही चिंच भेटलं एक भागलं त्यांचं. मला जरा वेगळाच संशय येतोय बरं का आम्ही. आपल्या गावामध्ये गुप्तधनाच्या लाल शिपाई तर नाही ना पोरग गायब केलं? हराव तसं बी आपलं गाव लय अंधश्रद्धाळूच्या पोटच आहे. तू एक काम करा आता, सरपंचाला चिंचा विकायच्यात ना म्हणून बोबा टक्कर. बघू याच्यातून काही निघत आहे का. हा चल त्या श्यामला सांगितलेलं आहे कोमलला आणायचं. चल भेटू त्याला बी. आम्ही लवकर आवरून ये गावात. तुला तर कळत नाही गावात काय चाललंय. लवकर ये. हा हा उशीर नको लावू. हो सरपंच. हो ही कोमल. अच्छा हे का कोमल? ठीक आहे होतो ते सोन्याबरोबर त्या दिवशी. बाळा तू आणि सोन्या खेळत होते त्या टायमिंगला तिथं अजून एखादी व्यक्ती होती का? आठव बरं. नाही तिथं कोणीच नव्हतं तेव्हा. कोणीच नव्हतं ना? बर. तू किती वेळ होतीस तिथं? 15-20 मिनिटं. 15-20 मिनिटं. मग तुझ्या समोरून सोन्या गायब झाला का? नाही काही वेळापूर्वी माझ्या आईने मला घरी बोलवलं होतं तर मी घरी गेले ते परत आले तिथं सोन्यातून गायब झालता. अच्छा तू येडा होता का तिथं? हा काही वेळापूर्वी मला तिथं दिसला होता. बघितलं का सरपंच? म्हणजे तू येडच कांड करतो हे सगळे. ते येड्यानेच पोरं पळवलेले ते. तुम्ही ना मोकार डोक्यावर चढून ठेवलं. त्याला पोलीस बोलवा, त्याला उचलून न्यायला लावा. चांगलं 2-4 फटके पडले आणि जागेवर येईन तो. हे बघ साहेब आता आहे ना कोणावरच विश्वास ठेवासारखी परिस्थिती नाही राहिली गावामध्ये. आपल्या सगळ्यांनी सावध राहायला पाहिजे. तू एक काम कर, तू स्पेशली त्या येड्यावर लक्ष ठेव, मी बाकीच्यांवर लक्ष ठेवतो. बघू नेमकं काय होतं. चालेल चालेल. जाईलच आहे घेऊन. हा चेअरमन. हा ते तुमच्याकडे जे चिंचावाले होते ना, चिंचा जोडणारे, त्यांना सांगा बरं सरपंचाच्या चिंचा न्यायच्यात म्हणा. हा 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 ठीक आहे ठीक आहे. बोलतो मी, पाठवून द्या माझ्याकडं. चालेल चालेल. हा लगेच पाठवा. हो आईला विश्वासच कोणावर ठेवा असं झालंय भाऊ. सरपंच हा हे पोर धरी फक्त पोरच नेते का बाया बी नेते तू? बाया नाही नेत, पोरच नेते ते. का बरं? काय ते तिकडं याला विदेशात पाठीते कोणी, त्यांचे डोळे काढून भीक मागायला. लेख कुठं नेत बाबा घाणेरी. अरे कार कोणाची आली? वेगळीच सूत्र आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही सरपंच किरण बिरड आहात का? हा हा मीच आहे, बोला ना. आम्ही चिंचेचे व्यापारी आहोत. आम्ही चिंचा घेऊन जाऊन विदेशात त्याची प्रोसेस करतो आणि विकतो. आम्हाला तुमच्या चेअरमन कडून समजलं की तुम्हाला पण चिंचा विकायची. हा राईट 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 मीच सांगितलं होतं. मग एक काम करा तुम्ही आता याच्या जोर बरोबर जा आणि चिंचाचे झाडं पहा आणि मग पाहून आले का सौदा करून टाकू. अहो सरपंच त्याच्यात काय बघायचं राव. तुम्ही सरपंच तुम्ही खोटे थोडी बोलणार आहेत. अहो तुम्ही एकदा झाडं बघून घेतले असते. याला काय अर्थ आहे म्हैस पाण्यातून सौदा बांधावर. एकदा बघून घ्या सगळं. तसं काय नाही राव. तुम्ही सांगा कसं आहे काय द्यायचंय. आता तुम्ही म्हणताय म्हणून बरं का, पण असा सौदा काय कामाचा नसतो. आता कसं होतं आमच्या 5 झाडं येतं बरं का, आणि 20,000 रुपयाला एक झाड मागितलं होतं, पण आम्ही काही दिलं नव्हतं. तर मग तुम्ही तेवढे दिले तरी चालतील. बरं बरं चालतंय. चला डन. मग काय ऍडव्हान्स ऍडव्हान्स 5,000 रुपये देऊन टाकतो तुम्हाला. हा, चालेल, आणि उद्या चालेल. माणसं येतील आणि जोडून टाकतील सगळं. हा चालेल चालेल चालेल. लवकरच नाही आपण. हा हो हो ठीक आहे डन. हा ऍडव्हान्स उद्या येतो आणि झाडं जोडून घेऊन जातो. चालेल ना चालेल ना. चला येऊ का? एक काम करा ना तुम्ही, आमच्या गावचं आहे मारुती आहे ना, हे नवसाला पावणार आहे. एकदा दर्शन घेऊन या ना इतक्या लांब आले तर. बरं बरं चालतंय. या या. चल रे अनिकेत. हे दर्शन पलीकडे साईडला. दाम्या हा मोबाईल बघू तरी. कशाला? अरे ते नाही इकडं काम आहे जरा ते. विकू नका. हा एकत असं तो मोबाईल आणि केवढ्याला घेईन कोण. धर जाते डिक्की मध्ये ठेवून या. 12,000चा आहे. मग त्याला काय होतंय, जा त्या डिक्की मध्ये ठेवून या आणि आपल्याला जरा काम आहे त्याचं. तुमचं ठेवा ना. अरे माझा 1.5 लाखाचा आहे. बरं भाऊ, करा गरीबावरच अन्याय. अरे अन्याय असं नाही, जा गुपचूप जा बरं का, पण ठेवून व्यवस्थित.
ठेवला. चल. आयला सरपंच हा? गेले राव ते आणि माझा मोबाईल बी गेला. काय अर्थ आहे राव याला? अरे कुठं जात नाही तुझा मोबाईल आणि ते कुठं जातात ना हे तर कळायसाठी मोबाईल ठेवलाय डिक्कीत मी. ते कसं काय कळलं तुम्हाला? अरे तुझ्या मोबाईलचं आहे ना लाईव्ह लोकेशन मी माझ्या व्हॉट्सअपला घेतलं होतं. हा. आता ते जिथं जिथं जातील ना ते आपल्याला कळत राहील ते कुठं कुठं गेलेत पण कुठपर्यंत बॅटरी संपेपर्यंत. तुझ्या मोबाईलची बॅटरी संपली का संपला विषय. अहो सरपंच चांगले माणसं आहेत राव ते. तुमचं आहे ना यावेळेस आहे ना गलत जबाब आहे. काय आलं? अहो एवढे चांगले माणसं झाडं न बघता सौदा केलाय. 5,000 रुपये ऍडव्हान्स बी दिलाय. नाही तर बाकीचे लोक सौदा करता किती किचकिच किचकिच करते. अरे दाम्या मला तेच खटकू राहिलंय की चायला लोक यांनी इतका पटक्या सौदा केलाच कस काय. मला असं वाटतंय ना ते सौदा वगैरे ना सगळे नाटक आहे त्यांना गावात फक्त एंट्री करायची त्याच्यासाठी ते ना मिळेल ते सौदा नुसता हा म्हणत चाललेत. माझा असा अंदाज आहे. यावेळेस आहे ना तुमचा अंदाज चुकतोय. अहो एवढे पैसेवाले माणसं आहेत ते इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारे ते कशाला लहान लहान पोरं धरत बसतील. दाम्या दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसत असतं. खरं आहे सरपंच तुमचं. सॅमचा फोन. हा सॅम बोल. कोण येडा काय गायब झाला? अरे नीट बघ एखाद्या झाडाच्या सावलीला झोपला असेल. सारं बघून झालं का? बरं बरोबर ठीक आहे मी सांगतो पोलिसांना. हा तू लक्ष ठेव. हा हा ठीक आहे ठीक आहे. चांगलं चोर सोडून संन्यासाला फाशी द्यायला निघाले होते तुम्ही आणि तुमच्या संशयापायी माझा 12,000चा मोबाईल लागला का आम्हाला. चल बरं उठ आपण या लोकांच्या मागे जाऊ. चांगले असेल तर येऊ माग. शाबास. आणि ते लोक डाकू असतील मग खालून चाकू घालतील आणि वरून बाहेर काढतील. आपल्या दोघांची वाटच लागेल. दोघांची नाही एकट्याचीच. म्हणजे तुम्ही एकटे पुढे होऊन त्यांचा सामना करणार? मी नाही तू. काय भले शाबास. इथं भेटले तिथं वर नका भेटू सरपंच. अरे दाम्या तू त्या दिवशी नाही का ज्योतिषाचा ड्रेस घालून अख्ख्या गावातून हिंडत होता. अख्ख्या गावाला उल्लू काढलं. अरे तुझ्या बायकोलाच काय मला सुद्धा कळलं नाही तू ज्योतिषी का दाम्या आहे. तू एक काम कर त्या ज्योतिषाचा गेटअप घालून ये परत आणि यांच्या मागे जाऊ आपण. काय कळत रे त्यांना दाम्या आहे का ज्योतिषी आहे. खरंय भाऊ. गरीबावरच अन्याय आहे शेवटपर्यंत. काय शेवंता या ना या बसा. एक काम कर ते बारकीवर मी बसतो तुझ्या मोठीवर बस. बर. अगं शेवंता गावात काय चाललंय काय लक्ष आहे का नाही तुझं? जरा गावातल्या खबरबात ठेवत जा ना. ठेवते ना मी. काय झालं सांग बरं गावात. ते शेजारच्या नानाच्या म्हशीला टोनगा झालाय ना. तुझ्याकडे एखादी रस्सी आहे का? फाशी घेऊन मरीन म्हणतोय. हाय ना फ्रीज मध्ये. काय लस्सी म्हणताय ना? हाय फ्रीज मध्ये ठेवली. आणू का? तिला आहे ना द्वारका सिंगच्या किचन मध्ये नेऊन कान पडायला पाहिजे. देवा अरे पृथ्वीवर पाठवताना काहीतरी विचार करायचा रे. वरती कोण आहे? कोणाकडे बघून बोलताय तुम्ही? कुणाशी नाही. मी काय म्हणतो सध्या आहे ना गावामध्ये पोरधारांनी धुमाकूळ घातलाय. ह्या राड्यात आपण जायचं पळून. लोकांना वाटण या दोघांना बी पोरधारांनीच नेलं. या नको नको बाई पडून पडून थकले मी. आमचं मुंबईचं घर 15 मजल्यावर होतं. तू त्या 15व्या मजल्याहून कधी अशी खाली पडली होती का ग त्यातल्या त्या डोक्यावर? नाही आठवत नाही मला. आठव ना. स्वप्न बिपनात तरी पडली असशील. नाही नाही असे स्वप्न पडतात मला पण काय आठवत नाही. ते स्वप्नात मी कधी आलतो का ग? नाही.
हा आले होते, परवा आले होते. काय करत होतो? काय नाही, आमचं टॉयलेटचं चेंबर चोकअप झालतं ना, हा मग ते दुरुस्त करत होते. चल येऊ का मी? का हो? काय नाही, 1 महिना झालाय घरच्या बाथरूमचा पाईप कोणलाय, तो जाऊन पाईप रिपेअर करीन म्हणतो. येतो हा? बर या. आणि ऐक ना, परत जर मी कधी चुकून जरी तो स्वप्नात आलो ना, एखादा मोठा भांडा घ्यायचा, माझ्या पाठीत घालायचा आणि मला इथून हाकलून लावायचं. येऊ का? अहो मच्छर लय झालेत. गुड नाईट लाव, नाही तर पिऊन घेते गुड नाईटची बाटली. खा ग खा. एवढंच काम आहे तुम्हाला, नुसतं खायचं आणि गावभर हुंदडायचं. ह्या वावरातून त्या वावरात, त्या वावरातून त्या वावरात. मला आहे नुसतं थापा थुपा आणि तुम्ही आहेत खायला. तुला काय टोमणे मारायचेत ना, एकदा होलसेल मध्ये मारून घे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, एक ना एक दिवस आहे ना मी लय मोठा माणूस होणार आहे. माझा आहे ना पेपरात फोटो छापून येईन, बघच तू. येईन ना, पेपरात फोटो छापून येईन, पण कुख्यात गुन्हेगार म्हणून. शुभ बोल ग, शुभ बोल. कुख्यात गुन्हेगाराची बायको. आता तेवढीच ओळख व्हायची बाकी राहिली माझी. तसं बी सगळं गाव मला बी कामचुकाराची बायको म्हणून ओळखताय. आता म्हणतीन कुख्यात गुन्हेगाराची बायको. प्रमोशन होतंय माझं आता बहुतेक. या बाया, कुठं चाललंय आमचं हे सॉंग? मागच्या वेळेस पण असेच कपडे घालून त्या शेवंता संघ पळून जायचा प्लॅन केला होता नाही का? आता परत त्यांचा प्लॅन नाही का काय तो? मागच्या वेळेस मला लावलाच चुना, पण ह्या वेळेस नाही लावू शकणार. आता बघा तुमची कशी फजिती करते मी. मला बी नावाची आशा म्हणते. काय कुठं चालले तुम्ही? जसे इलेक्शनचे दिवस जवळ आले तसे तुम्ही 4 पातेले बिर्याणी वाटून गावचे सरपंच झाले बघा. खरं सांगतो, खोटं सांगत नाही. तो आता माझ्यावर सुरू झाला का? अरे दाम्या लवकर चल, टिप तुझ्या मोबाईलची बॅटरी संपली तर ते कुठे गेलेत कळणार नाहीत आपल्याला. ते व्हॉट्सअप लोकेशन आतापर्यंत तर दाखवतं व्यवस्थित, बघ. बघितलं का? चल बस गाडीमध्ये तिकडून. काव लय निवांत. हा ना हो, लवकर आज कामावर लावून बसले निवांत. आज नाही जायचं कुठं बाहेर? नाही बाई, लय कंटाळा आला हो मला. काय खोटं बोलत? का हो, काय बोलले का? काय नाही, ते आमचे दाजी नाही आलेले दिवस झाले. नाही हो, माझा आताच घटस्फोट झाला. तुझी घटस्फोट आमच्या सासऱ्याचं करेस. काय हो, परत काय बोलले का? काय नाही, लय जळाल्या आणि वास येतोय घरात. नाही हो, मी आताच कामावरून बसले. नाही हो, मला लयच वास यायला लागला. बघा बरं काय जळालंय. नाही हो, मी आताच कामावरून बसले. मला शंका येते, एकदा बघा तर. थांब, बघूनच आले मी. आता बस बोंबलत. तू कुठे तिकडं टाळ आणि तू म्हण इकडं गवळण. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी. बैग पिचली माझी बांगडी, बांगडी बांगडी, बैग पिचली माझी बांगडी. चल, ते तिथंच उभे राहिले दिसतायत. दिसले का दाम्या? हा, जा, दोघं उभे आहेत गाडीपाशी. जगलो वाचलो तर परत भेटू सरपंच. अरे काय नाही होत तुला, तू नको काळजी करू. जातो आहे मी, आहे ना, बिंदात जा, फक्त गुपचूप जा. एकदा वाळूला जायला पाहिजे, तिकडे लय भारी मला सांगत. काय बघू आपण काय होत काय. हा, काशी केली वनवाशी केली, नशिबी तुझ्या 7:30 आली बघ. म्हणलं तर जिम मध्ये जायची तुला हुरहुर आहे, पण तब्येतीची कायम कुरकुर आहे.
म्हणलं तर तू तसा वाघ आहेस पण बायको समोर शेळी बनून राहतो. बोल खरं आहे का खोट आहे? शाळेला बोलायच पोहोचलेलं दिसतंय. अजून सांगा बरं. शनीची 7.5 तुझ्या आयुष्याची माती करणार आहे बघ. राहू केतू तर तुझ्यासाठी हातात हत्यार घेऊन बसलेले आहेत. मला तर तसंच वाटतंय, माझ्यावर जळणाऱ्याची संख्या लईच वाढली. अरे तेच तर मग राहून केतू आहेत ना भाऊ. त्याच्यावर उपाय सांगा ना बुवा. काही सडलंय का? तुझं भविष्य सडलंय. वाईट शक्तीचा आहे ना मला इथं वास येतोय. आणि त्या वाईट शक्ती आहे ना तुझ्यावर असे दाबा धरून बसल्यात तुझा घास घेण्यासाठी. मग ते काढा ना बाहेर. आता काय कोंबड्या आहेत का खोऱ्याटातून बाहेर काढल्या गत सोपं आहे का ते? म्हणजे त्याच्यासाठी आहे ना आपल्याला काहीतरी उपाय योजना करावी लागेल. त्यासाठी खर्च येईल भाऊ. किती येईल? खर्च काय 2100 रुपयापर्यंत येईल. चला घ्या करून. आणि इकडे पैसे असे मोजायचे नसतात. पैसे मोजले की कमी होत असतात बघा ते. आणि जास्त मोजले तर पैसे आपल्यावर रुजतात, परत लवकर आपल्याकडे येत नाहीत. आता ह्या पैशातून मी सगळी उपाययोजना करतो. तुम्ही तोपर्यंत निवांत राहा. येऊ का मी? काय पंगत आहे काय? व्हाय ना माग. अनिकेत, शटर कस का उघडे? अरे ज्योतिष इथं काय करतोय? पोरग कुठे आहे? अनिकेत बघ बरं, ते पोरग कुठे गेले? हळूच हळूच. हा मग चल चल अनिकेत, अनिकेत चल 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 पळ पळ. चल बघ बघ. ह्याला कुठे गेले? चल कुठे गेला असेल रे देवा माझा सोन्या? देवा कुठं पाहू आता? आई सोने कुठे गेला होता रे पोरा तू? अरे माझ्या तोंडचं पाणी पळालं. अरे दिस रात तुला पाहत होते. अरे कुठे गेला होता बरं तू असा? तू बरं आहे ना? काय खाल्लं का बाळा तू? माझं लेकराचं तोंड सुकलं पार. कुठं गेला होता रे बाळा तू असा? आता तर मला सोडून नाही जायचा ना? दामे, हा पाहिलं का काळाला सुद्धा आईच्या माये पुढे कसं झुकावं लागतंय ते. खरं आहे सरपंच. दामे, एक गोष्ट कळली का रे तुला? त्या दोघांना मी का बरं मारुतीरावाच्या दर्शनासाठी पाठवलं असेल?
कारण मारुती राहायला आहे ना स्वतःहून रखमाबाईचा नवस पूर्ण करून घ्यायचा होता. बरोबर आहे.